48 तासात अमेरिका करणार इराणवर हल्ला. चीनची इराणला लष्करी मदत. मादुरोनंतर आता खोमेनी निशाण्यावर. व्हेनेझुएलावरील या विध्वंसक हल्ल्यानंतर आता अमेरिकेनं आपला मोर्चा इराणकडे वळवलाय. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मादुरो यांच्या अटकेनंतर आता इराणचे खोमेनी अमेरिकेच्या रडारवर आहेत. इराणच्या शेजारील देशात लष्कर तैनात करत अमेरिकेनं इराणला वेढा घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पुढच्या 48 तासातच अमेरिका आणि इस्रायल इराणवर हल्ला करणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. या दृष्टीनं अमेरिकेचे नवे F-35 लढाऊ विमानं इस्रायलमध्ये दाखल झाले असून युद्ध झाल्यास F-35 ची भूमिका निर्णायक ठरणार आहे. एवढंच नाही तर USS अब्राहम लिंकन 90 हे लढाऊ विमान तैनात झाले आहेत. इराणच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्याच्या उद्देशानं तेहरानसह इराणमधील मोठी शहरं अमेरिकेच्या निशाण्यावर आहेत. एवढंच नव्हे तर इराणमधील अणु केंद्रही अमेरिकेच्या निशाण्यावर आहे. जॉर्डनमध्ये अमेरिकेनं लढाऊ विमानं तैनात केल्यानं इराणच्या हवाई संरक्षणाला भेदणं अमेरिकेसाठी शक्य होणार आहे. दुसरीकडे चीननं इराणला लष्करी मदत पाठवल्याची चर्चा आहे. चीननं इराणच्या मदतीसाठी 16 लढाऊ विमानं पाठवली आहेत. त्यामुळे मादुरोनंतर खोमेनींचं अपहरण करून अमेरिका इराणवर हल्ला करणार का आणि इराण अमेरिकेच्या मनसुब्यांना नेमकं कसं रोखणार याकडे जगाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.